वर्ष पाहिजे आणि तुम्ही एवढ्या खूप कष्टातून एवढ्या म्हणजे तिकीट म्हणजे नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून बऱ्याचशा गोष्टीतून डोंगर पार करून तुम्ही या चेअरवरती तुम्ही बसलेला आहात ही खूप मोलाची गोष्ट आहे. कारण खूप कष्ट केलेले आहेत त्याच्यात. मी स्वतः बघितलेले आहेत, बरेच माझे मित्र आहेत त्याच्यात की काय लेवलला काम करत होते. तन मन धन सगळ्या गोष्टी वापरलेल्या आहेत. बऱ्याच गोष्टींची गरज नसताना पण काय गोष्टी केलेल्या आहेत मनाविरुद्ध. पण लोकांची सेवा करण्याची तुमच्या मनामध्ये ठाम विश्वास आहे म्हणून तुम्ही आज या नगरपालिकेमध्ये आपल्या तुम्ही गेलेला आहेत. प्रशासनाबरोबर 5 वर्ष काम करणार आहेत. आमचे मित्र सचिन शेठ सातव यांना मी जवळजवळ गेले 25 वर्षे ओळखतोय. बारामतीत आल्यापासून ओळखतोय. एक छोटासा किस्सा सांगतो की म्हणजे मला कोण फार काय ओळखत नव्हतं बारामतीमध्ये आणि सचिन शेठची आमची ओळख झाली आणि त्यानंतर एक व्यवसायात मदत म्हणून मला ना बँकेचे चेअरमनांनी सांगितलं की तुझी बारामतीत मोठ्या माणसाची कुठली ओळख आहे. तर मला सगळ्यात पहिल्यांदा दिसले सचिन शेठ. म्हणलं आहेत म्हणलं एक जण हिरो होंडाचं शोरूम आहे आणि ते माझ्या ओळखीचे आहेत. तर ते मॅनेजर म्हणले की ते तुला जामीन होतील का. मी जरा शांत राहिलो. म्हणलं होतील. त्यांना मी कॉन्फिडन्सली सांगितलं. मग सेटला मी गेलो आणि विचारलं की असं असं माझं छोटस एक लोन आहे फ्लेक्स मशीनचं, तर तुम्ही त्याला जामीन होचाल का. सेटनी म्हणले ठीक आहे, कुठं सह्या करायच्या सांग मी देतो. म्हणजे मी फार ओळखीचा नव्हतो त्यांच्यावर. त्यांनी तेव्हा विश्वास दाखवला मला आणि त्या बऱ्याच विश्वासावरती आजपर्यंत आम्ही खूप साऱ्या गोष्टी बारामतीला एक इव्हेंटच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला. बारामती पॉवर मॅरेथॉन असेल, दादांच्या वाढदिवसाची आरोग्यवारी असेल, माझा देश माझा अभिमान, माझा नेता माझा स्वाभिमान. माझ्या नेत्यासारखा बारामतीला जो नेता लाभलेला आहे, संपूर्ण देशामध्ये प्रत्येक तालुक्याला प्रत्येक जिल्ह्याला असा नेता लाभावा तरच त्या तालुक्याची त्या जिल्ह्याची प्रगती होणारा हा माझा नेता. त्याला 100 वर्षाचं निरोगी आयुष्य लाभावं. दिली आम्हाला की सगळ्या नगरसेवक नगरसेविकांचा सन्मान होईल आणि या सगळ्यांचा गाडा पुढच्या 5 वर्षामध्ये ज्यांच्या खांद्यावर धूर आहे ते सगळ्यात शेवटी सन्मान स्वीकारतील. आपण सुरुवात करतो आहोत. आम्हाला बोर्ड बनवताना सुद्धा तुम्हाला जे आम्ही आमंत्रण पत्रिका दिली त्यावेळी सुद्धा प्रश्न होते की सिनियरिटीनुसार अनुभवानुसार बनवायचं म्हटलं की त्यात आमचे 8 दिवस गेले असते. म्हणून आम्ही प्रभाग वाईज 1, 2, 3, 4 असे 1 ते 20 प्रभाग वाईज आम्ही सगळे बोर्ड बनवले आणि सत्कार सुद्धा आपण प्रभाग वाईज घेऊया. समाजकारण आणि राजकारणाचं बाळकडू नवनाथ मलगुंडे यांच्यापेक्षा त्यांच्या माहेरकडून मिळालेलं आहे. कारण त्या मूळच्या फलटणच्या रुपाली वहिनी त्यांचे आजोबा गावचे सरपंच होते, चुलते महाराष्ट्र केसरी होते, वडिलांचा व्यवसाय शेती. नवनाथ यांना शिस्त आणि समाजकारणाची विशेष आवड आहे आणि नवनाथ यांनी पाहिलेलं स्वप्न आज पत्नीच्या रूपातून म्हणजे रुपाली वहिनींच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसतंय. याचा त्यांना आनंद होतो. पुढचा सन्मान होतोय सौ संपदा सुमित चौधर. अरुणदादा वनवे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस म्हणून काम बघतात, त्यांच्या या कन्या असलेल्या संपदा प्राध्यापक अजिनाथ चौधरी यांच्या सुनबाई आहे. 2019 मध्ये रिटायर्ड झालेले चौधर सरांनी स्वतःला समाजसेवेत वाहून घेतलं. पती सुमित सिव्हिल इंजिनियर तर संपदा या सायकोलॉजी मधल्या पदवीधर. मुंबई येथून फॅशन डिझायनिंग त्यांनी पूर्ण केलं. एकूण समाजकारणाने राजकारणात सक्रिय राहण्यासाठी या कुटुंबाने नगरसेविका पदाची विजयश्री खेचून आणलेली आहे. जोरदार टाळ्या चौधर परिवारासाठी. यानंतर पुढचा सन्मान होतोय ज्येष्ठ नगरसेवक विष्णू तुळशीराम चौधर. मी विनंती करेन पंतांना की आपण सन्मान घेण्यासाठी पुढे यावं. यांचे पिताश्री जे मार्केट कमिटीमध्ये स्वतः हमाली काम करायचे, 18 वर्ष यांनी दिवाणजी म्हणून स्वतः काम केलं. 1993 पासून समाजकारण व राजकारणात ते सक्रिय झाले. 93 ते 98 या काळात रुईचे सरपंच म्हणून निवडून आले आणि प्रभावीपणे त्या पदाला न्याय सुद्धा दिला. समीर डोले आमचे सहकारी त्यांचा सन्मान करतात. 2008 ते 2013 सर्वांनी एकत्रितरित्या गावासाठी अनेक विधायक कामं केली. 2017ला पहिल्यांदा आणि आता दुसऱ्यांदा बारामतीच्या नगर परिषदेवर विजयी झेंडा त्यांनी लावलेला आहे. आपले खूप खूप कौतुक.
जगातली सर्वोच्च सायकल स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेच्या धर्तीवर टूर डी फ्रान्स ही स्पर्धा आता बारामतीमध्ये होतीये. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याचा त्याला पाठिंबा आहे. त्याच्यामध्ये संकल्पना अशी आहे की फ्रान्सचं इव्होल्युशन या सायकलिंगमुळे झालं, म्हणून आपले जे कलेक्टर साहेब आहेत ते सुद्धा वेगळ्या विचाराचं एक IAS ऑफिसर आहे. त्या दिवशी ते क्रीडा संकुलामध्ये आले होते आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी ही स्पर्धा पुण्याच्या ग्रामीण भागातून फिरवतोय. ग्रामीण भागातले या स्पर्धेमुळं जिथं खेडेगावातले रस्ते नव्हते किंवा खेडेगाव जी नॅशनल हायवे किंवा स्टेट हायवेला कनेक्टेड नव्हती, असे 500 किलोमीटरचे रस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे ह्या स्पोर्ट्सच्या ह्या सायकलिंगच्या पहिल्या एडिशनमुळे झालेले आहेत. आणि त्यांचा मानस आहे की पुढच्या 10 वर्ष नाही, पुढचे 100 वर्षे ही स्पोर्ट्सची स्पर्धा पुण्यामध्येच त्याचा बहुमान मिळावा. पुढच्या वर्षी ते 1500 किलोमीटरवर येत आहे. तर जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. आणि तुम्ही बघा की त्या विकासामध्ये बघा, कार्यक्रम सन्मान सोहळ्याचा आहे. किती डिवोशन, डेडिकेशन डेव्हलपमेंटसाठी आहे हे नगराध्यक्षांच्या भाषणामधून आपल्याला लक्षात आलं.